भद्रावती के कांग्रेस रुकन असम्बली बीके संगमेश ने अगले जन्म में मुसलमान बनकर पैदा होने वाले अपने बयान पर यू टर्न लिया और कहा कि अगर किसी को इनके बयान से तकलीफ है तो वो माफ़ी चाहते हैं। उन्होंने वजाहत देते हुए कहा कि मैंने मुसलमानों का त्यौहार देखकर खुशी में ये कहा था कि अगले जन्म में मैं मुसलमान पैदा होना चाहता हूँ। इसके अलावा कोई दूसरा मतलब नहीं था। मेरे बयान को तोड़ मरोड़ कर पेश किया गया है। मीडिया से गुफ्तगू करते हुए उन्होंने कहा कि असल हिंदुत्व कांग्रेस के ही हैं। बीजेपी और जेडीएस वाले मेरे ख़िलाफ़ झूठी तशहीर कर रहे हैं। मुसलमानों का त्यौहार देखकर मैंने खुशी से ये कहा था कि मैं मुसलमान होना चाहता हूं। अगर मेरे बयान से किसी को तकलीफ़ पहुंचती है तो मैं माफ़ी चाहता हूं। बीके संगमेश ने पाकिस्तान के हक़ में नारा लगाने वालों पर भी सख्त मौक़िफ़ अपनाते हुए कहा कि ऐसे लोगों को गिरफ़्तार करके जूतों से मारकर जेल में डाल देना चाहिए। कोई भी मुल्क दुश्मन सरगर्मी बर्दाश्त नहीं की जाएगी। उन्होंने मज़ीद कहा कि मुझे 4 मरतबा रुकन असम्बली बनने में सभी मज़ाहब के लोगों ने साथ दिया है, लेकिन मेरी कामयाबी में मुसलमानों का बड़ा किरदार रहा है। अपने बेटे की सियासत में एंट्री के बारे में उन्होंने कहा कि मैंने पार्टी कायदीन से कहा है कि मेरा बेटा गणेश सियासत में आना चाहता है। अवाम की दुआओं से वो एमएलए या एमपी बन सकता है और पार्टी कायदीन ने इसकी मंजूरी भी दी है। बीके संगमेश ने मज़ीद कहा कि मैंने कभी वजारत की ख्वाहिश नहीं की। अगर मेरी पार्टी मेरी सीनियरिटी देखकर मौका देती है तो मैं कबूल करूँगा, अगर ना भी दे तो मैं हमेशा कांग्रेसी ही रहूँगा। इनकलाब न्यूज़ भद्रावती। ಮಧ್ಯರಾತ್ರಿ ಸೇವೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಮನೆಯ ಮಗನಾಗಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಮನೆ ಒಳ್ಳೆ ಸಾವಿರ ಸಂಗನಾಗಿ ಇರ್ತೀನಿ. ನೀವು ಮುಂದಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಏನಾದ್ರು ಹುಟ್ಟಿದ್ರೆ ನಾನು ಸಾವಿರಾಗಿ ಹುಟ್ಟಬೇಕು ಅಂತ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಕರೆಸಿ ಬಹಳ ಪ್ರೀತಿ ಹುಟ್ಟುವಂತ ನನ್ನ ಪ್ರೀತಿಯ ಮುತ್ತು ಮಾಡುವವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಈ ದಿನದ ಶುಭಾಶಯಗಳು ಕೊಡ್ತಾ ಅಲ್ಲ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ, ಆರೋಗ್ಯ ಕೊಡಲಿ, ಆಯುಷ್ ಕೊಡಲಿ, ಸುಖ ಶಾಂತಿ ನೆಮ್ಮದಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಾವೆಲ್ಲ ಒಂದೇ ತಾಯಿ ಮಕ್ಕಳನ್ನು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬಾಳ್ವೆ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಎಲ್ಲರೂ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ, ಜೈ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವ. ನಾವು ಎಲ್ಲ ಧರ್ಮದಲ್ಲೂ ಹುಟ್ಟಬೇಕು ಅನ್ನೋ ಆಸೆ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಇಚ್ಛೆ ಪಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಅದು ಹೇಳಿರೋದು ನಿಜ. ಅಂದರೆ ನಾನು ಮುಸ್ಲಿಮ್ ಆಗಿ ಹುಡ್ತೀನಿ ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳಿದ್ದೀರ. ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಆಗಿ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ಸ್ ಆಗಿ, ಬೌದ್ಧನಾಗಿ, ದಲಿತರಾಗಿ ಎಲ್ಲ ಧರ್ಮದಲ್ಲೂ ಹುಟ್ಟಬೇಕು ಅನ್ನೋ ಆಸೆ ಇದೆ ಅಂತ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದೀನಿ. ಅದನ್ನು ಕಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತನ ಸರ್? ಅಂದರೆ ಮುಂದಿಂದನ್ನು ಕಟ್ ಮಾಡಿ ತಿರ್ಚಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳೋದು? ತಿರ್ಚಿದ್ದಾರೆ, ಅವೆಲ್ಲ ಹಾಕಿಲ್ಲ. ಆ ವಿಚಾರ ಎಲ್ಲ ಕಟ್ ಮಾಡಿ ಬೇಕಾಗಿದ್ದನ್ನು ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಂಡು ಇದನ್ನು ಚರ್ಚೆಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಪಾಕಿಸ್ತಾನ್ ಜಿಂದಾಬಾದ್ ಅಂತ ಕೂಗಿರೋರು ದೇಶದ್ರೋಹಿಗಳು, ನಮ್ಮ ಭಾರತೀಯರಲ್ಲ ಅವರು. ಅವ್ರು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಹೊಟ್ಟೆಗೆ ಅನ್ನ ತಿನ್ನೋರಲ್ಲ ಅವರು. ಅವನು ಯಾರೇ ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ಆಮೇಲೆ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತಗೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ SP ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಅದನ್ನು ಖಂಡಿಸೋ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಹೋಗಿ ಬೂಟ್ನಲ್ಲಿ ಹೊಡಿತೀವಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರುಗಳೆಲ್ಲ ಸೇರಿ.